म्हणून उभा आहे. आपल्या आजचे जे वक्ते आहेत किंवा सत्कार मूर्ती आहेत त्यांचं नाव आहे सौ शोभदा काणे. डोंबिवलीत राहतात. भागवतावर अतिशय उत्कृष्ट त्यांचा अभ्यास आहे आणि विष्णू सहस्रनामाचा अर्थ लिहिण्याची त्यांना स्फूर्ती झाली नारायणाकडनं आणि गेले वर्षभर 1.5-2 वर्ष हा आता लिहित आहेत. त्यांना अर्थ त्यांचं जर का व्हॉट्सअपचा चांगला सगळ्यात उपयोग काकूंनी केला आहे. दर रोजचं त्यांचं समजा तुम्ही स्टेटस बघितलं तर त्याच्यावर एक विष्णू सहस्रनामाचं नाम असतं, त्याचा पूर्ण अर्थ असतो, त्याचा भागवतातला संदर्भ असतो, गीतेतला एखादा श्लोक असतो. म्हणजे त्या नामाचा पूर्ण त्यांनी किती खोलवर अभ्यास केलेला असतो हे फक्त एक स्टेटस वाचलं की कळतं की त्या कुठपर्यंत मुळापर्यंत गेलेलं आहे. तर आपल्या या परिवारात त्यांचं योगदान फार मोठं आहे आणि अनेक जळा पंडितांनी शब्दार्थ लिहिलेले आहेत पण भावार्थ लिहिणारे फार लोक कमी असतात आणि त्यातनं सुद्धा त्याच्याही पलीकडे जो अंतरार्थ असतो तो फारच कमी जणांना समजतो. तर जेव्हा तुम्ही स्वतःचं देहभान विसरून परमेश्वराशी तद्रूप होता तेव्हा ती चैतन्य शक्ती तुमच्याकडनं लिहून घेतली जाते. आणि बेलसरांच्या बाबतीत हा अनुभव अनेक वेळा आला जेव्हा त्यांना दासबोधाचा अर्थ लिहायचा होता आणि दासबोधाचं जेव्हा अनेक ओव्या अनेक शब्द त्यांना आडत असत तेव्हा ते 3-3 दिवस उपाशी राहत असत आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष प्रभू राम किंवा प्रत्यक्ष समर्थ त्यांच्या शेजारी बसत असत किंवा स्वप्नात येत असत, त्याची उलगडा ते करत असत आणि मग तो अर्थ लिहिला असत. म्हणजे हे जे काही सत्पुरुष अर्थ लिहितात याच्या मागे केवळ त्यांचे हात नसतात तर त्याच्या मागे त्यांची चैतन्य शक्ती त्यांच्याकडनं ते लिहून घेत असते. पण तेवढी पात्रता आल्याशिवाय ती चैतन्य शक्ती ते त्यांच्याकडनं काम करून घेत नाही एवढं निश्चित आहे. अनेक स्त्रियांचं सुद्धा विष्णू सहस्रनाम पठण करतात. पौरोहित्य करणाऱ्या ज्या काही महिला आहेत ज्यांच्या काही कन्सेप्ट आहेत वेद वगैरे म्हणणाऱ्या त्यांच्या बाबतीत तुम्ही खुलासा करावा अशी मी मुद्दाम विनंती करेन. हां कारण तुम्हीच सांगितलेलं योग्य. विष्णू सहस्रनामाचं नक्षत्रांसंबंधी काय महत्व आहे, चरणांसंबंधी काय महत्व आहे, राशी संबंधी कसं महत्व आहे, पत्रिकांसंबंधी कसं महत्व आहे, कृष्णासंबंधी कसं महत्व आहे, विष्णूचे अनेक रूप आहेत अनेक अवतार आहेत, या सगळ्यांना कशा प्रकारे गोफलेलं आहे. प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, प्रत्येक नाव वेगळं आहे, प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, प्रत्येकाचं स्थान वेगळं आहे. ते सगळं तुम्हाला रुचेलच अशी नाही आहेत. काही रौद्र रूप आहेत, काही भयंकर आहेत स्थान. ते हे सगळं मिळून विष्णू होतो. आपल्याला हा एवढा दिसतो एवढा विष्णू नाही. जगाचं उत्पत्ती स्थान असल्यापासून ते नाशापर्यंत सगळं जे काही काम आहे. आणि आपण समजा नीट अभ्यास केला तर रामदासांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की चिरकाळ जर का तुम्हाला काही मिळवायचं असेल तर विष्णूचीच उपासना करा, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कारण स्थिरत्व मग ते उपासनेतलं असो, ज्ञानातलं असो, साधनेतलं असो, हा स्थिर भाव देणारा जो देव आहे तो म्हणजे विष्णू आहे. कळलं का? त्याच्यामुळे महाविष्णूंचं महत्व हे पितरांपासून ते म्हणजे जन्माला आल्यापासून ते तुमचं त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला गती मिळत नसेल तर या महाविष्णूची पूजा केली जाते त्रिपिंडीची त्र्यंबकेश्वरला जाऊन. इतके या महाविष्णूंचं महत्व आहे. मी मुद्दाम बॅकग्राऊंड सांगतोय म्हणजे त्या ज्या काय बोलतील ना तर त्याचं व्यापकता खूप मोठी आहे पण थोडी आपल्याला आधी त्याची स्वरूप समजण्याला आवश्यक आहे. आपण एक विशिष्ट स्वरूपात कृष्ण बघतो, विशिष्ट स्वरूपात विष्णू बघतो पण त्याची व्यापकता ही आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे मावशी जेव्हा सांगतील तेव्हा त्यांनी काहीही न अखडता आम्हाला तुम्ही छानपैकी आम्हाला विष्णू सहस्रनामाचं महत्त्व सांगा. आता त्यांचं मी त्यांना अगोदर सांगितलेलंच आहे, आजही सांगतो. ते किती नको नको म्हणाले तरी आज म्हणजे आपल्या सर्व परिवारातर्फे मी त्यांना एक छान बातमी देणार आहे की त्यांनी जे अर्थ लिहिलेला आहे त्याचं एक पुस्तक आपण छापणार आहोत आपल्या याच्यातर्फे आणि आठले काकांच्या हस्ते आपण त्याचं प्रकाशन करू आणि योग्य वेळी सगळ्यांना आपण ते हँडओव्हर करू. आपल्या इथे विष्णू सहस्रनामाचा यज्ञ केला जातो पण अजून इतकी संख्या कधीच नसते कारण त्याचं महत्त्वच कळलेलं नाही आहे. काय गजाननच्या डोक्यात काहीतरी येतं आणि तो करतो, बिचारे त्याच्याबरोबर ते त्याच्या मागे धावतात.
असं एक काहीतरी समज आहे. हां, तर तो विष्णू सहस्रनामाचं महत्व, त्याच्या यज्ञाचं त्याच्याहून असलेलं महत्व, ह्या ते हे सगळं मावशीने मला आश्वासन दिलं की मी सगळं सांगेन. त्याच्यामुळे मी त्यांना विनंती करतो, मी जास्त वेळ थांबत नाही तुमच्यामध्ये, आणि त्यांनी छान आम्हाला सगळं समजावून सांगावं अशी विनंती करतो. मला असं जमेल? हो, आता ते जमतं. तुमचा वेळ अर्धा तास आहे. हो, लावते ते. ऑन करू का? आहे चालू? हां हां हा चालेल. नको आहे ना, पण मग तो ऑफ करा. आवाज बघू केवढा येतो ते. हरिओम. समस्त श्रोतृ वर्गाचं आणि भक्तवर्गाचं आणि साधकांचं मनपूर्वक अभिनंदन करते. श्री गजाननच म्हणते त्याला मी. गजानन दादांच्या अथक प्रयत्नाने त्यांच्या वडिलांपासून हे सगळं चालत आलेलं आहे आणि मी गेले कित्येक वर्ष यांच्या आपल्या ग्रुपशी निगडीत आहे. सगळे पहिले साधक आज पूर्वापासून मी पाहते येत आहेत आणि दिवसेंदिवस त्यांची साधना इतकी वृद्धिंगत होत चाललेली आहे की आपण नतमस्तक होतो. कुठलीही भूमी जेव्हा एखाद्या ठिकाणी आपण जातो तर तिथे त्याचं काय कारण आहे, ती भूमी तिथे का आली, म्हणजे भूमी असतेच पण त्या भूमीचं महत्त्व का वाढलं, तर त्याच्यामागे संतांचं विभूतींचं कार्य मोठं आहे. तर हे कार्य सापडा इथे चालू केलेलं आहे गजानन दादांनी. त्यांनी अनेक प्रकारचे यज्ञ केले, नामसाधना केल्या, जप केले, कित्येक म्हणजे विधी एवढे केले की आम्ही चाट पडलो. आणि खरं सांगायचं तर गजाननमुळे मला अनेक विभूती भेटल्या इथे. सगळ्यात प्रथम मी पहिले त्याचे आभार मानते की किती लहान वय होतं. ही छोटी छोटी मुलं होती ज्यावेळेला त्यांनी सुरू केलं त्यावेळेला. माझी आणि त्याची पहिली ओळख झाली त्यावेळेला. आणि बघता बरेचसे लोक आपण पाहतो सुरुवात करतात, हळूहळू त्यांची पाय उतरव होतो. पण गजाननचं सामर्थ्य असं आहे की रोज नवीन 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 त्याच्यामध्ये भर पडते आहे साधनांची आणि साधकांची. तर त्यामुळे या भूमीचं अपरंपार महत्त्व आहे आणि जास्तीत जास्त संख्येने तुम्ही क्वांटिटी वाढवा पण क्वालिटी वाढवा असं मी सांगेन. साधना अशी करा, उपासना अशी करा, भगवंत धावत आलाच पाहिजे. आणि भगवंत आहे म्हणूनच तुम्ही आम्ही इथे आहोत, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. आज आपण दत्त जयंती आहे, मुळामध्ये आपण दत्तगुरूंचं स्मरण करूया. कारण सगळ्यात पहिलं जर काही इथे महत्त्व आहे ते दत्तगुरूंचंच आहे. त्याच्याबरोबर त्यांनी अनेक देवता इथे आणल्या. आपण नेहमी चर्चा करतो एवढी उग्र देवता यांनी आणल्या तरी कशा आणि त्यांचं सगळं सांभाळतो तरी कसं आहे एवढं. तर त्याच्यामागे भगवंताची प्रेरणा आहे. आणि जसं भाऊ आटल्यांचं त्यांनी मगाशी सांगितलं तसे पद्मनाभ स्वामी आहेत, माधव महाराज आहेत. आपला सगळा गुरुसंप्रदाय इतका मोठा आहे की तुम्ही नुसतं इथे यायची खोटी आहे. कारण तुम्ही जो जप करता, जे काय साधना करता ती तुमची एकट्याची नाही हे पहिलं लक्षात ठेवा. ते सगळी साधना ते गुरु, ते तत्व, ती विभूती इथे आणून ठेवलेली आहे त्यांनी. आणि फक्त तुम्ही नाम घ्यायचं की मग तुम्हाला जे काय साधना करायचं तेवढं करा, त्याच्या दशपटीने तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि हे गजाननच्या कार्याचं कौतुक आहे. म्हणजे आता आपण दत्तगुरूंचं स्मरण करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. दत्त जयंती आहे पण आज आपण थोडी चर्चा करणार आहोत ते विष्णू सहस्रनामावरती. विष्णू सहस्रनाम काय आहे, अशी बरीच सहस्रनाम आहेत. अगदी यमुना कालिंदीपासून सहस्रनाम आहे, बलरामाचं सहस्रनाम आहे, अनेक देवतांचे सहस्रनाम आहेत. मग विष्णू सहस्रनाम लिहिण्यामागे उद्देश काय होता, कोणी लिहिलं, कसं लिहिलं, का लिहिलं आणि त्याच्यामागे भूमिका काय घडली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाभारत पर्व आपले जे आद्य आर्ष ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये महाभारत, रामायण ही सगळी आणि गीता हे सगळं इतकं प्रचंड सामर्थ्य त्याचं आहे की त्याचा जर का आपण विचार करायला गेलो तर आपल्याला तोंडातून शब्द निघणार नाही, इतकं त्याचं प्रचंड सामर्थ्य आहे. आणि आपण सर्व भाग्यवान आहोत आणि म्हणून आपण इथे जन्माला आलेलो आहोत. आता काय झालं, आपण ह्याच्यावरती महाभारतामध्ये आपण जाऊया. महाभारतामध्ये पहिल्यांदा युद्ध करायचं जेव्हा ठरलं तेव्हा कृष्णाला त्याची तयारी इच्छा नव्हती त्याची. कारण कौरव पांडवांच्यात युद्ध, भावंडांच्यात युद्ध येतं ते करायची त्याची इच्छा नव्हती. तरीसुद्धा शेवटी
पृथ्वीचा जो हा प्रचंड भार वाढलेला आहे तो कमी करायचा होता. म्हणून कृष्णाने ठरवलं की आता आपण म्हणजे जे जे काय वाईट आहे असुर आहेत त्यांना पहिल्यांदा विध्वंस करायचा. आणि अशा प्रकारे महाभारताची सुरुवात झाली. महाभारताची सुरुवात झाल्यानंतर हाच घेऊ का? हा आता घ्या याच्यात आवाज जास्ती येतो. महाभारताची येतोय का बघ? तुम्हाला ऐकायला येत आहे ना? महाभारताची सुरुवात झाल्यानंतर महाभारत झालं, ते जिंकले, पांडव निस्संशय सम्राट झाले युधिष्ठिर. आणि मग गंमत अशी झाली कारण युधिष्ठिर हा यमाचा अवतार आहे मुळामध्ये. आणि मग धर्मराजाला कधीच कुठलीही वाईट गोष्ट आवडत नव्हती. म्हणजे आपण त्याच्या अनेक कथा आहेत, त्याच्यात आता आपण जाणार नाही आहोत. आणि मग युधिष्ठिरांना प्रश्न पडला. आपल्याकडे नेहमीची पद्धत आहे, 47 साली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले, पण स्वातंत्र्य झाल्यानंतर आम्हाला सेटल कसं व्हायचं आहे, काय करायचं ते माहीत नव्हतं. तसं धर्मराजा सम्राट तर झाला, पण राज्य कसं चालवायचं, गादी कशी चालवायची याविषयी त्याच्या मनामध्ये संभ्रम होता. आणि त्याचबरोबर तो प्रचंड जो संहार झालेला आहे तो त्या सगळ्यांनाच, तो जो रक्तपात झालेला आहे, सगळे नातेवाईक आहेत त्याचे, आणि आपल्यासाठी हे सगळेजण मेलेले आहेत. ते सगळं जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्याला खूप दुःख झालं. आणि तेव्हा त्यांनी कृष्णाला विचारलं की आपण हे काय करायचं. तेव्हा कृष्ण म्हणाला की तू असं, आपण सगळे 5 पांडव, तुम्ही आणि मी, आपण भीष्माचार्यांकडे जाऊया. अर्जुनाने त्याला शरशय्येवरती ठेवलेलं होतं. भीष्माचार्य इच्छामरणी होते. आणि भीष्माचार्य तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा भीष्माचार्यांनी बघितलं की साक्षात भगवंत समोर उभा राहिलेला आहे. कारण ते इच्छामरणी असल्यामुळे त्यांची इच्छा होती अंत्यमती सा गती. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, गीतेमध्ये पण त्याचं वर्णन केलेलं आहे की तुम्ही ज्याचं स्मरण कराल की जाताना तो तुम्हाला योग प्राप्त होतो. आणि म्हणून आणि भगवंताचा भीष्माचार्य अत्यंत लाडके होते. कारण भीष्माचार्य अगदी सामान्य नव्हे, ते अष्टवसूंपैकी एक होते. काही छोटंसं खोडी काढल्यामुळे त्यांना पृथ्वीतलावर यायला लागलं होतं. आणि म्हणून त्यांचा अधिकार इतका मोठा होता की जवळजवळ ते कृष्णाचाच अवतार होते मुख्य म्हणजे. आणि म्हणून भीष्माचार्य आले आणि दैवयोगामुळे जे काही करायला लागतं पृथ्वीतलावर आल्यानंतर त्यानुसार ते शरशय्येवरती पोहोचलेले होते. आणि मग श्रीकृष्ण म्हणाले, आता श्रीकृष्णाने भगवंताने अर्जुनाला गीता सांगितले. मग